मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षांची ताकद आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। या दोन पक्षांव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाही असं ते म्हणतात। मनसे पदाधिकाऱ्यांना त्यांनी निवडणुकीची तयारीला लागण्याचे आदेश दिले। तसंच महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या बैठकीमध्ये त्यांनी अनेक सूचना केलेल्या आहेत। राज ठाकरे यांनी बैठकीत नेमक्या काय सूचना केल्यात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षाची ताकद आहे। या दोन पक्षांव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाही। मतदार यादीतील घोळ आहे हे 2017 पासून सांगतोय। मतदार याद्यांवर काम करा, पडताळणी करण्याचे राज ठाकरे यांनी आदेश दिले आहेत। 2014च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता। 2019च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता। 2024च्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे। अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत घेण्याचं कारण नाही। प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं म्हणायचं। मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अजून लांब आहे। आताच आपण ठोकताळे नको बांधूया, कारण तुम्हाला एक आठवत असेल तुमच्याच सगळ्यांच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीला अनेक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार महाविकास आघाडीमध्ये आम्ही बघितले होते, पण महाराष्ट्राच्या जनतेनं 232 जागा महायुतीला निवडून दिल्या। तीच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होणार आहे। मुंबई महानगरपालिकेपासून तालुका पंचायत समितीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचाच भगवा फडकणार आहे।